नमस्कार विद्यार्थी मित्रो, कल्पवृक्ष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण राज्यघटनेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत आहोत। तर आपण प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा। तर पहिला प्रश्न घेऊया आपण। प्रश्न असा आहे की मूलभूत हक्कावर प्रश्न विचारले, संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आले आहे? म्हणजे मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये? तर ह्याचं उत्तर आहे कलम 12 ते 35। आता कलम 5 ते 11 मध्ये काय? नागरिकत्व जो घटनेचा भाग 2 मध्ये आहे। कलम 1 ते 4 भाग 1 संघराज्य व राज्यक्षेत्र, त्याच्यात कलम 1 ते 4 आहेत। भाग 2 नागरिकत्व कलम 5 ते 11, भाग 3 12 ते 35 मूलभूत हक्क, आणि त्याच्यानंतर 36 ते 51 त्याच्यात आहेत मार्गदर्शक तत्वे। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारतात की भाग, त्याच्यात कलम आणि भागाचे नाव। तर हा प्रश्न आपल्याला समजला असेल तर आपण दुसरा प्रश्न चालू करू। तर दुसरा प्रश्न विचारलाय मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आली आहेत? म्हणजेच आपल्या घटनेत काही स्रोत आहेत जे इतर देशाकडून आपण घेतले आहेत, तर आपल्याला मार्गदर्शक तत्वे हे विचारले। तर ह्याचं उत्तर आहे आयर्लंड। तर आता अमेरिकेकडून काय घेतलंय आपण? मूलभूत हक्क, बऱ्याच गोष्टी घेतल्यात, मूलभूत हक्क, प्रास्ताविका वगैरे। त्याच्यानंतर रशिया, याला सोव्हिएत युनियन म्हणतात। मूलभूत कर्तव्य घटनेत भाग 4A कलम 51A एकूण 11 कर्तव्य आहेत। आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून आपण घेतले कलम 368 म्हणजेच घटना दुरुस्तीची पद्धत। ओके, हे होता प्रश्न आपला राज्यघटनेच्या स्रोतावर। त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघू। खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? आता मसुदा समितीवर प्रश्न विचारले आपल्याला। मसुदा समितीचे सदस्य नव्हते प्रश्न विचारले। एन माधवराव, के मुन्शी, ए के अय्यर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे। मसुदा समितीचे सदस्य नव्हते। एन माधवराव होते का? होते। के मुन्शी होते का? होते। अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपलं उत्तर आहे, जे मसुदा समितीचे सदस्य नव्हते। ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे। आता मसुदा समिती ह्याचे अध्यक्ष विचारतात आपल्याला बरेचदा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947। तारीख बऱ्याचदा प्रश्न विचारली। मसुदा समितीचे अध्यक्ष आणि त्याच्यात सदस्य किती? एकूण 7 सदस्य आहेत। ओके, हा होता मसुदा समितीचा प्रश्न। त्याच्यानंतर नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? प्रास्ताविकेवर प्रश्न विचारले। प्रास्ताविकेलाच उद्देशपत्रिका, सरनामा असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला प्रिएम्बल म्हणतात। कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? प्रश्न बघा, नाही। समाजवादी आहे का? आहे। धर्मनिरपेक्ष आहे। एकात्मता आहे। साम्यवादी हे उत्तर आहे आपला। साम्यवादी हा शब्द अंतर्भूत नाही। आता समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मतेलाच अखंडता म्हणतात। हे तिन्ही शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड केले। तर हा प्रश्न समजला का? प्रश्न बघा इथं काय, अंतर्भूत नाही, आहे नाही हे प्रश्न लक्षात ठेवायचे कीवर्ड। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपला, आता 11 डिसेंबर 1946 तारीख बघा, 11 डिसेंबर 1946 रोजी खालीलपैकी कोणाची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली? इथं कन्फ्यूज होते। 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर संविधान सभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष। आता ह्याचं उत्तर आहे 11 डिसेंबरला उपाध्यक्ष कोण आहे? तर HC मुखर्जी। ओके, 11 डिसेंबरलाच काय काय झालं होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली। अध्यक्ष प्रश्न आपलं काय, 11 डिसेंबर 1946 उपाध्यक्ष कोण आहे? HC मुखर्जी। आता BN राव जे घटनेचे सल्लागार, त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आले की घटनेचे सल्लागार कोण? BN राव। 11 डिसेंबरला ह्या 3 व्यक्तीची नेमणूक झाली।
त्याच्यानंतर सच्चिदानंद सिन्हा ऑप्शन. आता हे काय 9 डिसेंबर तारीख लक्षात ठेवायची. 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर कन्फ्यूज होते. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची जेव्हा पहिली बैठक झाली होती त्या दिवसाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक झाली. JP कृपलानी यांनी त्यांना अनुमोदन दिलं. आणि ह्यावेळेसचे उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते. 11 डिसेंबरला अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष HC मुखर्जी आणि 9 डिसेंबरला अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आणि उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. तारखा लक्षात ठेवायच्या, कोणत्या तारखाला अध्यक्ष कोणते होते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपला, संघ लोकसेवा आयोग याची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमान्वये केली आहे. आता जे घटनात्मक आयोग आहेत त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, डायरेक्ट कलम विचारतात. संघ लोकसेवा आयोग, आता ह्याचं उत्तर आहे कलम 315. संघ लोकसेवा आयोग असो राज्य लोकसेवा आयोग दोन्हीची एकच कलम आहे. संघ आणि राज्य लोकसेवा आयोग स्थापन जर करायचं असेल तर कलम 315 नुसार करतात. त्याच्यानंतर कलम 324 काय, कलम 324 निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोग. कलम 280 वित्त आयोग, वित्त आयोगाची आपण राष्ट्रपती नेमणूक करतात दर 5 वर्षांनी. आणि कलम 312 ह्या दोन कलमात कन्फ्यूज होते. कलम 315 आणि 312 मध्ये 315 आहे संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग आणि 312 अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा ज्या 3 आहेत IAS, IPS आणि IFS. अखिल भारतीय सेवेचे जनक असा पण प्रश्न येतो आपल्याला, सरदार वल्लभभाई पटेल. तर हा प्रश्न फक्त कन्फ्यूज होऊ द्यायचे नाही. संघ लोकसेवा आयोग, संघ आणि राज्य कलम 315 आणि अखिल भारतीय सेवा कलम 312. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार बघा लक्षात ठेवायचं, प्रश्न मोठा दिसायला आहे पण कीवर्ड लक्षात ठेवायचं आपल्याला. कीवर्डवर प्रश्न बनतंय. कीवर्ड जर लक्षात ठेवलं पॉलिटिक्स तर आपले उत्तर योग्य येतात. भारतीय घटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग आणि किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे. बघा भेदभाव ह्या एका शब्दावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर निघतंय. तर ह्याचं उत्तर आहे कलम 15, भेदभाव करण्यास मनाई. आता कलम 14 काय, कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे किंवा कायद्यासमोर दोन्हीचा अर्थ एकच होतो. आणि कायद्याचे समान संरक्षण हे कलम 14. आता कायद्यापुढे समानता हे तत्व कोणाकोण घेतलं ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आले. कायद्यापुढे समानता हे तत्व ब्रिटिश कोण घेतलंय आणि कायद्याचे समान संरक्षण हे आपण अमेरिकेकडून घेतलंय. कन्फ्यूज होऊ देऊ नका, इथं प्रश्न बऱ्याचदा आले कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ह्या दोन तत्वावर, इथं कन्फ्यूज होते. कलम 16 काय, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी, सार्वजनिक रोजगारामध्ये संधी. आणि कलम 17 फेवरेट प्रश्न, ह्या कलमावर खूपदा प्रश्न आले 8 ते 10 वेळा, अस्पृश्यता बंदी. मूलभूत हक्क असा टॉपिक आहे, ह्या टॉपिकच्या प्रत्येक कलमावर प्रश्न विचारले त्याच्यामुळे हा टॉपिक पाठच करायचं. त्याच्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, आता संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद डॅश मध्ये नमूद आहे. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया. आता अनुच्छेद काय नवीन शब्द आहे, त्यालाच कलम म्हणजे कलमलाच शब्द आहे ते पर्यायी शब्द, डॅश मध्ये नमूद आहे. म्हणजेच संविधान दुरुस्ती म्हणजेच घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतले. याचं उत्तर आहे आपला ऑप्शन नंबर 4 कलम 368. घटनेचा भाग 20 मध्ये आहे घटना दुरुस्ती, दक्षिण आफ्रिकेकडून घेतले आपण. आता कलम 352, 56 आणि 360 हे तिन्ही कलम आणीबाणी रिलेटेड आहेत. आणीबाणी भाग 18 डायरेक्ट भाग पण विचारतात, आणीबाणी भाग आणि घटना दुरुस्ती किती भागात आहे. आता कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी किंवा ह्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात. ह्या 3 कलम कन्फ्यूज होऊ द्यायचे नाही कारण इथं खूपदा प्रश्न आले. राष्ट्रपती राजवट. आणि कलम 360 वित्त आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी, जी आतापर्यंत भारतात एकदा पण लागलेली नाही. राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळा लागली भारतात. तर हा होता प्रश्न आपला कलमावर डायरेक्ट. संविधान दुरुस्ती म्हणजेच घटना दुरुस्ती.
ह्या कलमा पाठच करायच्या. आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? आता हे प्रश्न का घेतले आपण? कारण आपली सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, त्याच्यामुळे हा चर्चेचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे आपण उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीवर प्रश्न विचारले. बघा, उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीच्या महाभियोग. इथं प्रश्न कन्फ्युज होते. फक्त लोकसभा सदस्य नाही, फक्त राज्यसभा सदस्य नाही, लोकसभा व राज्यसभा सर्व सदस्य म्हणजे निर्वाचित आणि नामनिर्देशित हे टोटल सदस्य आले, हे आपलं उत्तर आहे. आणि लोकसभा व राज्यसभा निर्वाचित, फक्त निर्वाचित कुठं? राष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निर्वाचित सदस्य असतात. लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे आणि दिल्ली आणि पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशाचे निर्वाचित सदस्य. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत फक्त निर्वाचित आहे का? नाही, सर्व सदस्य, सर्वमध्ये निर्वाचित आणि नामनिर्देशित हे टोटल सदस्य. फक्त संसदेचेच. इथं ऑप्शन मध्ये असेल की लोकसभा व राज्यसभा सदस्य, हे 2 शब्द न देता संसदेचे सर्व सदस्य. उत्तर बरोबर. आता जे हे सदस्य असतात का, हेच सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोग या प्रक्रियेत भाग घेतात कलम 61 नुसार. आता पुढचा प्रश्न असा आहे आपला, भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण? भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी म्हणजेच कायदा अधिकारी, भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो असा प्रश्न विचारला आपल्याला. ऑप्शन 1 महाधिवक्ता, महान्यायवादी, महालेखा परीक्षक आणि सरन्यायाधीश. तर ह्याचं उत्तर आहे महान्यायवादी. कलम 76 कलम डायरेक्ट कलमावर प्रश्न विचारतात की महान्यायवादी कलम कोणती? 76. जो भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी, कायदा म्हणजेच विधी अधिकारी. आणि महाधिवक्ताची कलम 165. जो राज्याचा विधी अधिकारी, राज्याचा कन्फ्युज व्हायचं नाही, राज्याचा सर्वोच्च विधी अधिकारी महाधिवक्ता कलम 165. आणि केंद्राचा म्हणजेच भारत सरकारचा विधी अधिकारी कोण? महान्यायवादी कलम 76. आता महालेखा परीक्षक कलम 148 म्हणजेच कॅग डायरेक्ट कलम विचारतात. महालेखा परीक्षक कोणत्या कलमात उल्लेख आहे? कलम 148. आणि सरन्यायाधीश प्रश्न कन्फ्युज होऊ द्यायचे नाही. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी सरन्यायाधीश करताल तुम्ही, सरन्यायाधीश नाही. भारताचा कोण आहे? महान्यायवादी कलम 76. आणि राज्याचा सर्वोच्च अधिकारी महाधिवक्ता कलम 165. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.